आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे ना की धड जगताही येत नाही आहे आणि धड डिप्रेशनमध्ये सुद्धा जाता येत नाही. पण म्हणतात ना की पॉझिटिव्हिटी इज द की. सो म्हटलं आपल्या आवडणाऱ्या गोष्टींची एक लिस्ट बनवावी आणि त्याच गोष्टी कराव्यात, म्हणजे जरा बरं वाटेल. पण अर्थातच आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला जगण्याची किंमत कमवून देणार नाही, पण जगण्याची ताकद तर देईल ना, जे ह्या सगळ्या कोरोनाने आपल्याला सांगितलंच आहे. आणि अडल्टिंग हे जे काही म्हणतात ना ते बहुतेक हेच असेल की स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच घ्यावे लागते, स्वतःच्या बिल्सचे पैसे स्वतःच भरावे लागतात आणि ते भरताना सगळ्यांचीच लागते. तर असो, तर आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी जर पैसा कमवून देत असेल तर त्या गोष्टीची आवड जरा कमी होते का? जे जरा पॉलिटिकली इनकरेक्ट गोष्ट आहे, पण विचार करण्यासारखी आहे बरं. तर असो, सो बिल्सवरून आठवलं, लहानपणीपासनं ना मला पैसे कमवावे लागतात बरं, याचं काही सिरियसनेसच नाही आहे. म्हणजे असं पण नाही की मी कुठे अंबानीच्या घरात जन्माला आले. आपण एक मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, एक बाहेरची चप्पल, एक घरची चप्पल. पण तो सिरियसनेसच नव्हता कधी. म्हणजे असं होतं की हां कमवून टाकूयात ना, हां आपण कमवणारच. आणि तो जो 3 इडियट्स पिक्चर आला आहे ना तेव्हापासनं तर असं झालेलं आहे ना की हां आपल्याला जे आवडतं तेच करायचं. पण अरे बाबा, ते करताना खायला, प्यायला, कपड्याला, लिटरली प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. मग तो कुठून आणायचा? फरानला मिळाली होती इंटर्नशिप, तीही पेडवाली. पण सबकी इंटर्नशिप पेड नाही होती आहे ना लक्ष्मण. मी एकदा ना कुठल्या तरी खूप मोठ्या सिंगरचं इंटरव्ह्यू ऐकला होता. त्यात ती बोलली की ॲट द एंड यू हॅव टू पे युअर ओन बिल्स. सगळ्यात शेवटी हेच एक काहीतरी उरतं, हेच असतं, जे की सत्य आहे. आणि तेव्हा मी मजाकमध्ये बोललेले, हे बिल्स, मग हॉटेलमध्ये कमी जायचं ना. असो, सरळ गोष्ट अशी की स्वतःच्या खर्चाचे पैसे स्वतःच कमवावे लागतात. धन्यवाद.